पुन्हा भेटलेले प्रेम भाग 4. मागील भागात आपण पाहिले की गौरीला सूरजसारखा तिच्या आसपास असल्याचा भास होत होता. त्यावर सूरज तिला म्हणला की कदाचित तू माझ्या प्रेमात आहेस. हे ऐकून गौरी तिथून लाजून निघून गेली. सूरजही मग खुशीतच मागे फिरला तर त्याच्या मागे देशमुख सर उभे होते. त्यांनी त्याची चौकशी केली व त्याला दम दिला. सूरजने पण त्यांना उलट प्रश्न केले. दोघांचा वाद सुरू झाला. तेवढ्यात देशमुख सरांना त्याच्या घरून फोन आला आणि बाजूला गेले. इकडे विजयच्या माणसांना विजयच्या बहिणीचा पत्ता लागत नव्हता. विजयचा पीए अजितने त्याला सांगितले की वेगवेगळे ग्रुप करून शोधा व थंड आणि गर्दीच्या ठिकाणी वगळून तपास करा. एका वीकमध्ये सलग सुट्ट्या आल्या होत्या. अभि त्याच्या गावी जात होता. त्याने सूरजला खूप विनंती केली त्याच्यासोबत येण्यासाठी, कारण सूरज अनाथ होता. पण सूरजला गौरीसोबत वेळ घालवायचा होता, त्यामुळे तो गेला नाही. सुट्टीमध्ये तो मंदिरात गेला होता तर तिथेही गौरीशी त्याची भेट झाली. इफ यू डोंट माइंड, आपण इथे बसूया का थोडा वेळ, तो विनवणी वजा आवाजात बोलला. हो, ती एका बाजूला जात बोलली. थोड्या अंतरावर जाऊन ते दोघेही बसले. दोघेही शांत बसले होते. गौरीने बोलायला सुरुवात केली. तुम्ही आज इथे सुट्टी असेल ना तुम्हालाही? हो आहे ना. घरी का गेला नाही मग? कारण मी अनाथ आहे, त्यामुळे मी जिथे असतो तिथे सुट्टी एन्जॉय करतो, तो अडखळत दुःखी स्वरात बोलला. ओ आय एम सॉरी, ती खंत व्यक्त करत बोलली. डोंट बी. तुमचे फ्रेंड ते गेले का? हो, तो सकाळीच गेला. मलाही सोबत चल म्हणत होता, पण मी नाही म्हणालो. का? जायचं ना मग एकटे राहण्यापेक्षा. मग इथे राहिलेलं काम कोण करणार? आणि मी एकटा कुठे आहे? आहेस की तू सोबतीला? सूरजचे असे प्रेमाने व हक्काने आपल्याबद्दल बोलणे पाहून तिच्या पोटात हजारो फुलपाखरू उडू लागले. तिचे गाल दिसत होते. डोळ्यामध्ये एक विलक्षण ओढ, एक चमक दिसत होती आणि सूरजने ती लगेच हेरली. तोही लाजून मनातून खुश होत गालात हसत आजूबाजूला बघू लागला. काही खाल्ले आहे का? तिने काळजीने विचारले. नाही, आता गेल्यावर पाहू. बरं, चला माझ्यासोबत, असं म्हणत गौरीने त्यांचा हात पकडला व त्याला जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. तिला असा हक्काने आपला हात पकडलेला पाहून तो मनातून डान्स करू पाहत होता. इथे नाश्त्याचे मेनू चांगले भेटतात. ती एका रेस्टॉरंटच्या समोर जात बोलली. हो का? मला वाटलं तू मला तुझ्या हाताने करून खायला देशील, पण इट्स ओके, इथे काम चालवून घेऊ. तो नाटकीपणे नाराज होत बोलला. अच्छा, म्हणजे साहेबांना माझ्या हाताने केलेलं खायचं आहे तर? तीही एक भुवई उंचवत बोलली. मग नाही तर काय, आम्हालाही समजू दे की तुम्हाला काय काय बनवता येतं, तो टेबलवर बसत बोलला. इतक्यात वेटर तिथे आला. वेटर येताच गौरी बोलायची थांबली. वेटर ऑर्डर घेऊन गेला तशी ती पुन्हा बोलू लागली. आणि मला काय काय येतं हे जाणून तुम्हाला काय फायदा होणार आहे? ती दोन्ही हात टेबलवर ठेवत बोलली. आयुष्यभर नवीन नवीन पदार्थ खायला मिळणार ना, तो तिच्याकडे मिश्किल हसत बोलला. तशी ती बावरली. तिच्या पोटामध्ये फुलपाखरे उडू लागली. सूरज अजून काही बोलणार की वेटर तिथे आला, त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. बाय द वे गौरी, तू लहान असल्यापासून या मंदिरात येत असशील ना? आय मीन खूप वर्षापासून आजोबांचे दुकान इथे आहे ना, ती थोडा विचार करत बोलली. तो तिलाच पाहत होता. माहिती नाही, ॲक्च्युली मला काही आठवत नाही, ती उदास होत बोलली. म्हणजे मी समजलो नाही, त्याने शंका व्यक्त केली. काही वर्षापूर्वी एका इन्सिडेंट्समुळे मला मानसिक धक्का लागला होता. तेव्हापासून मला काही आठवत नाही, असे बाबा म्हणतात, ती शून्यात नजर ठेवून बोलली. बाबा कुठे असतात? त्याने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारले. बाबा म्हणजे माझे आजोबा, ती त्यांची शंका दूर करत बोलली. काही वर्षापूर्वी आमच्या घरी आग लागली होती म्हणे, त्यामुळेच माझे आई बाबा, हे सांगत असताना तिचा आवाज जड झाला होता. ओ आय एम सॉरी, मला माहिती नव्हते, त्याने खंत व्यक्त केली. इतकी भीषण आग लागली होती की सगळं जळून गेलं. माझ्या आईबाबांचा साधा एक फोटोही नाही आहे माझ्याकडे.
आजी आजोबा व मी तेव्हा आजोबांच्या मित्राच्या घरी गेलो होतो व तेव्हाच हा अपघात झाला होता. माझे फोटो डॉक्युमेंट्स त्याचसोबत माझ्या आठवणीही जळून गेल्या. हे बोलत असताना तिच्या डोळ्यांचा कडा ओलावल्या होत्या. तिच्या डोळ्यातून एक अश्रू येऊन टेबलवर पडला. तसं सूरजचं मन हेलावले. त्यांनी तिच्या हातावर हात ठेवला व तिला धीर देऊ लागला. थोडा वेळ बसून ते दोघेही बाहेर निघाले. सूरज दुपारी रूममध्ये परतला व काहीतरी लिहू लागला. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. काम बाजूला ठेवून त्याने पटकन मोबाईल घेतला. अभिचा कॉल होता. हॅलो, पोचलास का? सूरज खुर्चीत आरामात बसत बोलला. हो, आत्ता जस्टच पोचलो. ओके, तुझ्यामुळे आई मला घरात घेण्याआधीच ओरडत आहे. अभि लटक्या रागाने बोलला. का? मी काय केले? न समजून सूरजने विचारले. तुला ए म्हणत होतं ना माझ्यासोबत? हा, मग काय? मग आई मला म्हणते, पोराला एकट्याला सोडून का आलास? घेऊन ये म्हणले होते ना. तसं सूरज हसू लागला. अभिची आई अभिच्या हातातले मोबाईल घेत बोलली. दे इकडे, मीच बोलते त्याच्याशी. हॅलो, एक प्रेमळ आवाज सूरजच्या कानावर पडला. हॅलो, नमस्कार काकी, कशा आहात? सूरज आदराने बोलला. मला मेलीला काय धडभरली आहे? पण तुला ए म्हणाले होते ना मी, मग का आला नाहीस? नाराजीच्या स्वरात काकी बोलल्या. नेक्स्ट टाइम नक्की येतो काकी. होय, आता तू याच्या लग्नालाच येणार. तसा सूरज हसला. बरं, मग लवकर तारीख काढूया. ये मग तेव्हा. हो काकी, नक्की येईन. कॉल ठेवून सूरज पुन्हा कामात बिझी झाला. काही डॉक्युमेंट्स टेबलवर त्याला दिसले नाहीत. त्यामुळे तो उठला व आपली बॅग शोधू लागला. बॅगेतून एक फाईल काढत असताना त्याच्या बॅगेतून एक फोटो बाहेर पडला. त्या फोटोकडे लक्ष जाताच त्याने फाईल बेडवर ठेवली व फोटो हातात घेऊन बसला. फोटो बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. त्याच्या चेहऱ्यावर एक पुसटसं हसू तरळलं. फोटोमध्ये एक मुलगी होती. ती समुद्रकिनारी उभी होती. ती मुलगी गुलाबी टी शर्ट व ब्लॅक हेअर घालून उभी होती. आपल्याच विचारात ती गुंतलेली दिसत होती. सूर्योदयाचा सीन दिसत होता. सकाळच्या शांत वातावरणात समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा तिच्या पायाशी चाळा करू पाहत होत्या. फोटोमध्ये ती पाठमोरी उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. हा फोटो सूरजनेच क्लिक केलेला होता. जेव्हा ती मुलीचे लक्ष नव्हते. किती सुंदर मनमोहन सकाळ होती ती, जेव्हा मी तिला पाहिलं होतं. रात्री जिला लहान मुलीसोबत खेळताना पाहिलं होतं ती हीच असेल असं वाटलंही नव्हतं. तो मनात विचार करत होता की दारावरची बेल वाजली. बेलच्या आवाजाने सूरज वास्तव्यात आला. फाईल व फोटो तसेच ठेवून तो दरवाजा उघडण्यासाठी गेला. दरवाजा उघडताच त्याला आश्चर्य वाटले, कारण समोर गौरी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. तू इथे? त्याने अविश्वासाने विचारले. हो, तुम्हाला आवडले नाही का? तिच्या चेहऱ्यावरील ती गोड स्माईल आता दिसत नव्हती. नाही, तसे नाही, पण अचानक असं न सांगता तू काही इन्फॉर्म पण नाही केले ना. सो तो तिचा चेहरा पाहून बोलला. आय एम सॉरी, मी तर फक्त तुम्हाला आजीचा निरोप देण्यासाठी आले होते. ओ, असं मला वाटलं. काय वाटलं? ती चेहरा बारीक करून बोलत होती. मला वाटलं की तू मला भेटायला आली आहे म्हणून असे रिॲक्ट झाला का? ती नाराजीनेच बोलली. नाही ग, तसं नाही. मला वाटले नाही की तू आता इथे माझ्याजवळ आली आहेस, त्यामुळे मला समजले नाही की मला भास होत आहे की. तो हसत डोकं खाजवत बोलला. आता तुम्हालाही भास होऊ लागले की काय? नाही. बरं, आता तर येऊ का? की अशीच दारात उभी राहून बोलू? ती मस्करी करत बोलली. ओ सॉरी, आत ये ना. मग तिला समोर पाहून सूरजची पुरती तारांबळ उडाली होती. ती आत आली तर आतला सीन पाहून ती थक्क झाली. तिला वाटले होते की रूम साफ नसेल म्हणून तो आत येऊ देत नाहीये, पण आत तर वेगळाच नजारा तिला पाहायला मिळाला. सर्व रूम एकदम साफ होती. फक्त टेबलवर पेपर्स विखुरलेले दिसत होते. तिची नजर रूमभर फिरत होती. हे पाहून सूरजने पटकन टेबलावरील डॉक्युमेंट्स एकत्र केले व फाईलमध्ये ठेवले. रूम पाहतच ती जाऊन बेडवर बसली. रूम छान ठेवली आहे की, एकदम साफ. हो, मला रूम नीटनेटकीच आवडते. स्वच्छतेच्या बाबतीत मी खूप जागृत आहे. हो का? हे बरं झालं, म्हणजे पुढे जाऊन घर साफ करायची काळजी मिटली. ती हळूच पुटपुटली. काय म्हणालीस? तो हसत बोलला. तिचे हे बोलणे ऐकून तो मनातून सुखावला, पण ती अवघडून हसली. कुठे काय? काहीच तर नाही. ती खांदे उडवत बोलली. ऐकलं हा मी?
तो खट्याळ हसत बोलला. तशी ती मान खाली करून जीभ चावते. तो तिच्याजवळ येत आहे हे पाहून ती लाजून बाजूला सरकली. त्याने तिच्याजवळ असणारी बेडवरील बॅग उचलून बाजूला ठेवली. थोडं अंतर ठेवून तो तिच्या शेजारी बसला. थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो, असं म्हणून सूरज आतल्या खोलीत गेला. ती पुन्हा आपली नजर रूमभर फिरवू लागली. आत मागे सरकवून ती बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहू लागली होती की मागे तिच्या हाताला तो फोटो लागला. तिनं हातात घेतला व पाहू लागली. फोटो उलटा होता. त्या फोटो मागे माय लव्ह असं लिहिलं होतं. हे वाचून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ते लिहिलेलं वाचून तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडू लागले. भीतच तिने तो फोटो पलटला व पाहू लागली. त्या फोटोमधील मुलीचा चेहरा दिसत नव्हता, पण तो एका मुलीचा फोटो होता. त्यामागे माय लव्ह असं लिहिलेलं पाहून तिच्या मनाला खूप वेदना झाल्या. तिचे डोळे आपोआप भरून आले. इतक्यात तिथे सूरज आला व तिच्या हातात तोच फोटो पाहून तो गडबडीने पुढे आला. हे घे पाणी आणि तो फोटो इकडे दे. सूरज, हा फोटो? ते सोड, तू बोल, तू काय निरोप घेऊन आली होती? तो विषय टाळत बोलला. ते आजीने तुम्हाला आज रात्री जेवायला बोलवले आहे घरी. ती खाली मान करूनच बोलत होती. ती नाराज झाली आहे हे त्याला जाणवलं, पण का ते त्याला समजलं नाही. तीही नकळतपणे सूरजवर प्रेम करू लागली होती आणि आज त्याच्याजवळ असा एक मुलीचा फोटो. माय लव्ह असं वाचून ती खूप दुःखी झाली होती. ती कसं बसं पाणी पिऊन उठली. मी निघते. ती पटकन उठून निघाली. सूरजने तिचा हात पकडला व तिला थांबवत बोलला. गाई आहे का? बस ना थोडा वेळ. नको, मला काम आहे, एक ते करायचं आहे. ती मागे न वळताच बोलली. तिच्या आवाजावरून ती हर्ट झाल्याचे जाणवले, पण का ते अजूनही त्याला समजत नव्हते. ओके, तो तिचा हात सोडत बोलला. तशी ती मागे वळून न पाहताच तिथून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. या कथेबद्दलचा तुमच्या भावना कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.